आजच्या मिसाचा हेतू गावकीच्या सर्व मनातले हेतू पूर्ण व्हावे आणि आपल्या सर्वांचे हेतू पूर्ण व्हावे. एक क्षणभर शांत राहूया. बालनभावाकडे आपल्या मनातला हेतू आहे त्या भव्य मिसामध्ये आपण सांगूया. ते आजारी आहेत, दुःखी आहेत, परदेशी परप्रांतात आहे, देवापासून दूर आहे. आपल्या अनेक भाविक पाठीला केलेले आहेत. आपले सिस्टर आजारी आहे. परमेश्वर त्यांना भरपूर आशीर्वाद द्या, बरं करावं. विश्व मालकम यांच्या धर्मग्रंथासाठी, त्यांच्या हेतूसाठी आणि आपल्या सर्वांच्या हेतूसाठी प्रार्थना करूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची कृती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. ख्रिस्ताखाली जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आजचा हा पवित्र मिसा आणि हा संपूर्ण सोहळा हा आपल्या सर्वांसाठी एक भावनिक असा सोहळा आहे. कारण हा धार्मिक सोहळा आपल्याला आपली जी स्वर्गीय माता आहे, मरिया आहे, तिच्याबरोबर जोडत असतो. आपलं नातं तिच्याबरोबर ठाम करत असतो. आपण सर्व खूप मोठ्या विश्वासानं आणि श्रद्धेनं इथे एकत्र जमलो आहोत आणि प्रस्तावनेत आपण ऐकलं त्याप्रमाणे आपल्यावर जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा तेव्हा आपली पवित्र मरिया माता आपल्या सोबत उभी राहते. ती आपल्याला संकटातून वाचवते. ही आपली श्रद्धा आहे आणि हा आपला अनुभव आहे. या श्रद्धेनं आणि अनुभवानं आपण पुन्हा एकदा मातेच्या चरणी आलो आहोत. हा पवित्र मिसा साजरा करण्यासाठी, देवाला धन्यवाद देण्यासाठी, देवाची कृपा आपल्यावर असावी म्हणून प्रार्थना करण्यासाठी आणि आपली माता मरिया तिला साकडं घालण्यासाठी की तू आम्हा सर्वांना सुरक्षित ठेव, आम्हा सर्वांना आमच्या मच्छीमारीच्या धंद्यामध्ये यश दे आणि तुझ्या पुत्राची स्तुती करण्यासाठी आम्हा सर्वांना तुझी विशेष कृपा दे. आपण हे मागणं करत असताना आपल्या हृदयात डोकावून पाहूया की मानव म्हणून आपल्या हातून चुका घडलेल्या आहेत. आपण देवाच्या आज्ञा पाळण्यास कमी पडलेलो आहे आणि म्हणून आपण पाप केलेला आहे. आता आपण थोडा वेळ शांत राहू. परमेश्वर जो दयाळू आहे, जो कनवाळू आहे, जो नेहमी आपल्याला क्षमा करतो, त्या परमेश्वराकडे प्रार्थना करूया की आमच्या पापांची तू आम्हाला क्षमा कर. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बद्ध भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने वाहाय गेले मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य तुम्हाला धन्यवाद द्या. सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा.
सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करो आणि आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या सर्व समर्थ बापा, तू आम्हाला तुझे पुत्र व कन्या बनवले आहेस व आमच्या आध्यात्मिक कारुण्य पुन्हा दिली आहे. आमच्या पुनरुत्थानाची आशेनं वाट पाहण्यास तूच आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जीवन राहणारा व राज्य करणारा परमेश्वर, तुझा पुत्र
आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. प्रेषितांचे कृत्य या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रमुख याजकाने प्रेषितांना विचारले, ह्या नावाने शिक्षण देऊ नका असे आम्ही तुम्हास निष्ठून सांगितले होते की नाही? तरी पहा, तुम्ही आपल्या शिकवणीने यरूशलेम भरून टाकली आहे आणि ह्या मनुष्याच्या रक्तपाताचा दोष आम्हावर आणून पाहत आहात. तेव्हा पेत्राने आणि इतर प्रेषिताने उत्तर दिले, आम्ही मनुष्यापेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे. ज्या येशूला तुम्ही खांबावर टांगून मारले त्याला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठवले. त्याने इस्रायलला पश्चाताप आणि पापाची क्षमा ही देणगी देण्याकरिता देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्च पद दिले. ह्या गोष्टीविषयी आम्ही साक्षी आहोत. आणि देवाने आपल्या आज्ञा पाळणाऱ्यांना जो पवित्र आत्मा दिला आहे तोही साक्षी आहे. त्यांनी प्रेषितांना येशूच्या नावाने बोलू नका अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिले. ते तर त्या नावासाठी आपण अपमानाला पात्र ठरवण्यात आलो म्हणून आनंद करीत न्यायसभेपुढून निघून गेले. प्रभूचा शब्द. प्रतिसाद. प्रभुवी तुझी धोरणी गाई, प्रभुवी तुझी धोरणी गाई. हे प्रभू, मी तुझी थोरवी गाईन, कारण तू मला उधारले आहेस. तू माझ्या वैऱ्यांना माझ्यावर हर्षू दिले नाहीस. हे परमेश्वरा, तू माझा आत्मा म्हणून तो लोकांतून वर काढलास. तू मला जिवंत राखलेस, मला पडू दिले नाही. प्रतिसाद. अहो परमेश्वराचे भक्त हो, त्याचे गुणगान गा, त्याची पवित्रता आठवून उपकार स्तुती करा. त्याचा क्रोध क्षणमात्र राहतो. रात्रभर विलाप झाला तरी उष्णकाली आनंद होईल. प्रतिसाद. प्रभूने माझे ऐकले आणि माझ्यावर दया केली. प्रभू माझ्या मदतीला धावला. तू माझा विलाप दूर करून मला नाचायला लावले आहेस. हे परमेश्वरा, मी सर्वकाळ तुझे उपकार स्मरीन. प्रतिसाद. करून घेतलेले वाचन. मी योहानाने पाहिले तो राजासन, प्राणी आणि वडील यांच्या भोवती अनेक देवदूतांची वाणी होती आणि त्यांची संख्या अयुक्त्यांची अयुक्ते व सुस्त्रांची शस्त्र होती. ते मोठ्याने म्हणत होते, वगैरे खोकलो, समस्त धन, ज्ञान, बल, सन्मान आणि गौरव व धन्यवाद ही मुख्य आहे. स्वर्गात, पृथ्वीच्या खाली आणि समुद्रावर जो प्रत्येक पृष्ठ पाणी आहे तो आणि त्यातील सर्व वस्तुतात यांना मी असे म्हणताना ऐकले, राजासनावर जो बसला आहे त्याला आणि कोपऱ्याला धन्यवाद, सन्मान, गौरव आणि पराक्रम ही युगानुयुग आहे. तेव्हा ते 4 जिवंत प्राणी म्हणाले, आमेन. आणि वडील मंडळींनी पाया करून नमन केले. प्रभूचा शब्द. जयघोष.
तुम्हा बरोबर असो. योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले आजचे वाचन. तिबिरियाच्या समुद्राजवळ येशू शिष्यांना पुन्हा प्रकट झाला आणि तो या प्रकारे प्रकट झाला. शिमोन पेत्र, तिथून म्हटलेला तोमा, गलिलातील काना येथला नाथानेल, जबदीचे मुलगे व त्यांच्यापैकी दुसरे दोघे जण एकत्र जमले असता शिमोन पेत्र त्याला म्हणाला, मी मासे धरायला जातो. ते त्याला म्हणाले, आम्हीही तुझ्या बरोबरच येतो. तेव्हा ते निघून मच्छ्यात बसले, पण त्या रात्री त्यांनी काहीच मिळाले नाही. मग पहाट होता असता येशू समुद्र किनाऱ्यावर उभा होता. तथापि तो येशू आहे असे शिष्यांनी ओळखले नव्हते. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, बंधूंनो, तुमच्याजवळ काही खावयाला आहे काय? त्यांनी नाही असे त्यांना उत्तर दिले. त्याने त्यांना म्हटले, मच्छ्याच्या उजव्या बाजूला जाळे टाका, म्हणजे तुम्हाला सापडेल. म्हणून त्यांनी ते टाकले. तेव्हा माशांचा घोळका लागल्यामुळे ते त्यांच्याने ओढविना. यावरून त्या शिष्यावर येशूची प्रीती होती. तो पेत्राला म्हणाला, अरे, हे तर प्रभू आहेत. प्रभू आहे हे ऐकून शिमोन पेत्राने अंगरखा घालून तो कमरेशी गुंडाळून घेतला, कारण तो उलटा होता, आणि त्याने समुद्रात उडी मारली. दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढीत होडीतून आले, कारण ते किनाऱ्यापासून दूर नव्हते, तर सुमारे 200 हातावर होते. मग किनाऱ्यावर त्यांनी कोळशांचा विस्तव पाहिला आणि त्यावर घातलेली मासली व भाकर पाहिली. येशूने त्याला म्हटले, तुम्ही आता धरलेल्या मासलीतून काही मासे आणा. शिमोन पेत्राने मच्छ्यावर चढून 153 मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनाऱ्यावरून ओढून आणले. तितके असताही जाळे फाटले नाही. येशू त्यांना म्हणाला, या न्याहारी करा. तेव्हा तो प्रभू आहे असे त्यांना समजले. म्हणून आपण कोण आहात हे त्याला विचारण्याला शिष्यांतील कोणी धसला नाही. येशूने येऊन भाकर घेतली आणि त्यांना दिली. तशीच मासळी दिली. येशू मेलेल्यांतून उठल्यावर आपल्या शिष्यांना प्रकट झाल्याची ही 3री वेळ. त्यांची न्याहारी झाल्यावर येशू सिमोन पेत्राला म्हटले, योहानाच्या पुत्रा शिमोना, यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रेम करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, आपणावर मी प्रेम करतो हे आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी कोकरे पाळ. कोकरेचा पुन्हा दुसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोन, माझ्यावर प्रेम करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, मी आपणावर प्रेम करतो हे आपणाला ठाऊक आहे.
त्याने त्याला म्हटले, माझी मेंढरे पाळ. तिसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योहानाचे पुत्रा सिमोन, माझ्यावर प्रेम करतोस काय? असे तिसऱ्यांदा त्याला म्हटले. म्हणून पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, प्रभू, आपणाला सर्व ठाऊक आहे, मी आपणावर प्रेम करतो हे आपण ओळखले आहे. येशूने त्याला म्हटले, माझी मेंढरे चाल. मी तुला खात्रीने सांगतो, तू तरुण होतास तेव्हा स्वतः कमर बांधून तुझ्या इच्छेस येईपर्यंत तेथे जात होतास, परंतु तू म्हातारा होशील तेव्हा हात लांबून करशील आणि दुसरा माणूस तुझी कमर बांधून तुझ्या इच्छेस येणार नाही तेथे तुला नेईल. ते कोणत्या प्रकारचे वर्णाने देवाचा गौरव करतील हे सुचवण्याकरिता तो हे बोलला. आणि ते त्यावर बोलल्याबरोबर त्याने त्यांना म्हटले, माझ्या मागे ये. प्रभूचे शुभवर्तमान. शुभवर्तमानचे शब्द आपल्या अंतःकरणात आणि मनात शांती आणि आपल्या पापाची क्षमा करू. आमेन. ख्रिस्ताताई जमलेले माझ्या प्रिय श्रद्धावंतांनो आणि आशेच्या यात्रेकरूंनो, आजच्या ह्या पवित्र दिवशी, आजच्या ह्या पावन दिनी आपण खूप श्रद्धेनं आपली माता मरिया तिच्याकडे विनंती करण्यासाठी, तिचा आधार घेण्यासाठी, तिची कृपा मागण्यासाठी आणि तिने आपल्या सर्वांसाठी देवाकडे विनवणी करावी या श्रद्धेनं आणि आशेनं आपण एकत्र जमलो आहोत. मला तुम्हाला एक सत्यकथा सांगायची आहे. ही सत्यकथा आहे मदर तेरेसा यांच्या सिस्टरांची. एकदा अशाच मदर तेरेसांच्या 2 सिस्टर्स रस्त्यावर चालत होत्या आणि तिथं चालताना त्यांना एक छोटंसं बाळ घाणीनं माखलेलं, कपडे अर्धवट फाटलेले, भुकेनं ते तहानलेलं आणि तहानेनं ते व्याकुळ झालेलं असं ते छोटं बाळ त्यांना रस्त्यावर एकटंच चालताना दिसलं. आणि म्हणून त्या सिस्टरने विचार केला की या बाळाचं कोणी नाहीये, कारण आजूबाजूला कोण नव्हतं. त्यांनी त्या बाळाला घेतलं आणि आपल्या घरी आणलं. त्याची आंघोळ केली, त्याला स्वच्छ केलं, त्याचे केस विंचरले, त्याला नवीन कपडे दिले आणि खेळण्यासाठी त्या बाळाला तिथंच त्यांनी सोडलं. संध्याकाळ झाली आणि त्यांच्या लक्षात आलं की हे बाळ कुठं दिसत नाही. सगळ्या ठिकाणी शोधलं, परंतु त्यांना कुठंच ते सापडलं नाही. मग 2 दिवसानंतर या मदर तेरेसाच्या सिस्टर्स अशाच पुन्हा रस्त्यावरून चालत होत्या आणि ते बाळ त्याला पुन्हा दिसलं. पुन्हा त्याचे कपडे घाणीनं माखलेले, केस विंचरलेले नव्हते. ते बाळ भुकेला आहे असं जाणवत होतं. त्या सिस्टरांनी पुन्हा एकदा त्या बाळाला आपल्या जवळ घेतलं, त्याला आपल्या घरी आणलं, त्याची आंघोळ केली, स्वच्छ केलं, दुसरे कपडे दिले आणि त्याला जेवायला दिलं आणि ते बाळ खेळत होतं. परंतु संध्याकाळ झाली आणि ते बाळ पुन्हा कुठेतरी गेलं. मग त्या सिस्टर विचार करू लागल्या की हे बाळ का इथून पळून जातं? रस्त्यावर फिरणारं, त्याला खायला काय मिळत नाही, इथं त्याला आम्ही सगळं काही देतो, तरी पण हे बाळ इथं का राहत नाही? मग 2-4 दिवसांनी त्या परत रस्त्यावरून जात असताना तेच बाळ त्यांना पुन्हा दिसलं. त्यांनी लगेच त्याला आपल्या घरी आणलं, पुन्हा आंघोळ केली, जेवण दिलं आणि मग त्यांनी मदर तेरेसाला सांगितलं की हे बाळ आम्ही 2 वेळा रस्त्यावरून उचलून आणलेलं होतं, सगळं काही त्याला दिलेलं होतं, परंतु ते पुन्हा कुठंतरी जातं. का जातं, कुठे जातं आम्हाला ठाऊक नाही. मग मदर तेरेसाने त्यांना सांगितलं
की तुम्ही त्याच्यावर पाळत ठेवा. ती बाळ कुठे कुठे जातं, काय करतं, खेळतं किंवा इथून जर निघालं तर गुपचूप त्याला न कळता त्याचा मागोवा घ्या. आणि बघा ते बाळ कुठं जातं. संध्याकाळ झाली, ते बाळ पुन्हा हळूच इथे तिथं बघितलं कोणीच नाही आणि गेटच्या बाहेर निघाला. मग तर त्याच्या 2 सिस्टर्स त्याच्या मागोवा घेत त्याच्या मागे मागे लपत शपथ जात होत्या. काही अंतर चालल्यानंतर त्यांनी बघितलं की एक झाड होतं. त्या झाडाखाली एक बाई होती. ती काहीतरी स्वयंपाक करण्यासाठी काठ्या वगैरे गोळा करत होती, चूल पेटवण्यासाठी. त्या बाळानं त्या बाईला बघितलं आणि त्याने जी धाव घेतली ती सरळ त्या बाईच्या व्यंगेत ते बाळ शिरलं. त्या बाईनं देखील त्या बाळाला कुरवाळलं आणि मग त्या सिस्टर तिथं जवळ आल्या. त्यांना कळलं की ही त्या बाळाची आईच असावी. मग त्यांनी त्या बाळाला विचारलं की अरे बाळा, आम्ही तुझ्यासाठी एवढं सगळं केलं, तुला स्वच्छ कपडे दिले, राहायला घर दिलं, झोपायला तुला खाट दिली, तुला वरती छप्पर दिलं, मग ह्या झाडाखाली तू का परत येतोस? तेव्हा त्या बाळांनी त्या सिस्टरला सांगितलं, सिस्टर, जिथं माझी आई ते माझं घर, जिथं माझी आई ते माझं घर, मग त्याला छप्पर असो किंवा नसो. जिथं माझी आई तीच प्रेमानं भरलेली माझं सर्वस्व. किस्सा काही माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपल्या आईवर त्या बाळाप्रमाणे आपलं खूप आणि अतोनात प्रेम असतं. आणि मग आपल्या आईजवळ आपण जेव्हा जेव्हा काही गरज लागेल, भूक लागेल, लहान असताना आपल्याला काही हवं असेल, आपण आईकडे जात असतो. आणि आई ही आपला शेवटपर्यंत सांभाळ करत असते. कदाचित देवाला हे ठाऊक होतं आणि म्हणून देवानं आपल्याला केवळ एक आई नव्हे तर 2 माता दिलेल्या आहेत. एक माता जी आहे ती आपल्याला जन्म देते, ती आपलं संगोपन करते, ती आपल्याला प्रेम देते आणि ती आपला सांभाळ करते. दुसरी माता आहे ती स्वर्गातील माता मरिया, जी सर्व काळ आपल्याला सहाय्य करण्यासाठी, नित्य सहाय्य करण्यासाठी, आपला सांभाळ करण्यासाठी, आपल्या अडचणीत आपल्याला मदत करण्यासाठी आणि देवाकडे आपल्यासाठी कृपा मागण्यासाठी नेहमी तत्पर असते. त्याच पवित्र मातेचा आपण आज सन्मान करत आहोत. त्याच मातेला आपण इथं आपली सगळं साकडं, ज्या गरजा आहेत किंवा आपली आता मच्छीमारीसाठी बोटी जाणार आहेत, त्याच्यावर तिचा आशीर्वाद असावा. तिनं आपल्यासाठी प्रार्थना करावी, मध्यस्थी करावी, ही विनंती करण्यासाठी आपण आज इथं जमलेलो आहोत. प्रस्तावनेमध्ये आपण ऐकलं की हे पहिलं वर्ष नव्हे, गेली 68 वर्ष इथं हा उत्सव आणि पवित्र बलिचा सण आणि पवित्र विसा आपण अर्पण करत आहोत. आणि आपण हे देखील ऐकलं की हे कसं सुरू झालं, की जेव्हा आपल्याला मच्छी मिळत नव्हती, जेव्हा गावामध्ये रोगराई आलेली होती, तेव्हा त्या माऊलीला, फातिमा माऊलीला साकडं घातलं गेलं, तिची मिरवणूक काढली आणि त्यानंतर सगळं काही बदललं. नवीन आपल्याला स्फूर्ती मिळाली, प्रेरणा मिळाली आणि माऊलीनं आपल्यावर कृपा केली. आणि प्रत्येक वर्षी आपण हा विसा केल्यानंतर आपल्याला अनुभव आहे की पवित्र माता आपल्याला सहाय्य करत असते. प्रिय बंधू भगिनींनो, या दर्याकिनारी आपण जमलेलो आहोत त्या मातेला सांगायला की आमच्या पोडकं, आमच्या बोटी जेव्हा इथून खोल समुद्रात जातील तेव्हा तू आमची सोबत दे, तेव्हा तू आमचं संरक्षण कर,
आमची मुलं आणि आमच्या बाया यांना आम्ही घरी सोडून जातो, तू त्यांच्याबरोबर राहा, कारण तू आमची माता आहेस, तू आमची आई आहेस आणि तुझा सहवास आम्हाला सर्व काळ लाभावा, हीच आमची तुझ्याकडे प्रार्थना आहे. प्रिय बंधू भगिनींनो, यावर्षीचा हा बालनमाऊलीचा विस्सा हा फार महत्त्वाचा आहे, कारण आपण आपले दिवंगत पोप फ्रान्सिस यांनी जुबली वर्ष दिलेला आहे आणि या जुबली वर्षात आपण हा बालनमाऊलीचा मिस्सा आणि सण साजरा करत आहोत. या जुबली वर्षासाठी आपल्याला ब्रीदवाक्य दिलेलं आहे की आपण सर्वांनी आशेचे यात्रेकरू बनावेत. अनेकदा आपल्या जीवनात निराशा येते. पवित्र मरिया प्रभू येशू ख्रिस्त हेच आपली आशा आहे. अनेक वेळेला आपल्याला संकटांना तोंड द्यावं लागतं आणि मग आपल्याला वाटतं की सगळं काही संपलेलं आहे. अशा वेळेला पवित्र मरियेचा धावा करा, प्रभू येशू ख्रिस्ताचा धावा करा, तोच आमचा संकट आहे आणि पवित्र मरियाच आमच्या समस्येमध्ये दोघं जण आपल्यासाठी उभे राहतील आणि आपल्याला या संपूर्ण वर्षामध्ये भरपूर यश देतील, हा आपला विश्वास आहे. बायबलमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आणि त्याचं मिशन कार्य सविस्तरपणे वर्णिलेलं आहे. त्यांनी अनेक चमत्कार केले. त्यातील लूक, मत्ते आणि मार्क या तिन्ही शुभवर्तमानामध्ये आज आपल्या या सणाला साथ देणारा किंवा त्याचा अर्थ गहन करणारा असा एक चमत्कार आहे. तो म्हणजे जेव्हा त्या शिष्यांची होडी वादळामध्ये सापडते तेव्हा त्या नावेत येशू देखील प्रवास करीत असतो. त्या समुद्रात एवढं मोठं वादळ येतं की ते होडकं लाटांमध्ये पूर्ण गुटफटून जातं. सर्व प्रेषित घाबरतात. ते येशूकडे येतात आणि विनवणी करतात की प्रभू आम्हाला वाचव, प्रभू आम्हाला वाचव, कारण आपण बुडत आहोत. मग प्रभू येशू तिथं उठतो आणि उभा राहून तो वारा आणि त्या लाटा यांना अधिकारपणानं शांत व्हायला सांगतो आणि मग अचानक तो वारा थांबतो, समुद्र शांत होतो आणि त्यांचा प्रवास पुढे सुरक्षित असा चालू राहतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, विशेषतः आपले बंधू जेव्हा खोल समुद्रात जात असतात, शुभवर्तमानात सांगितल्याप्रमाणे प्रसंग त्यांच्या जीवनात घडत असतात. कधी लाटा त्यांचं होडकं दुलवत असतं, तर कधी वारा त्यांचं होडकं वेगळ्या दिशेला नेत असतं. अशा प्रसंगी तुम्ही या आपल्या बालनमाऊलीची मदत मागा, प्रभू येशू ख्रिस्ताची मदत मागा, म्हणजे ते उभे राहून सांगतील शांत व्हा आणि मग आपलं होडकं योग्य दिशेला, योग्य अशा ठिकाणी जिथं आपल्याला खूप मच्छी मिळू शकेल अशा ठिकाणी पोचतील. त्याचप्रमाणे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या वैयक्तिक किंवा कौटुंबिक जीवनाची नाव देखील कधी कधी या संकटाच्या वाऱ्यामध्ये आणि दुःखांच्या लाटामध्ये सापडते. मग जीवनाचं होडकं या तीरावरून त्या तीरावर फेकलं जातं. त्यावेळेला माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण दुसऱ्या कुठे जाऊ नये, आपण दुसऱ्या कोणावर विश्वास ठेवू नये. फक्त प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, फक्त आपल्या या माऊलीवर विश्वास ठेवा, म्हणजे ते उभे राहून सांगतील की शांत व्हा आणि मग तुमच्या जीवनाचं होडकं व्यवस्थित मार्गाला लागेल. आज माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण शुभवर्तमान ऐकलेलं आहे आणि या शुभवर्तमानामध्ये देखील येशू ख्रिस्त शिष्याला मासे पकडण्यासाठी मदत करतो. प्रसंग आहे येशूच्या पुनरुत्थानानंतरचा. येशूला मारण्यात आलं, क्रुसावर खिळण्यात आलं आणि त्याला थडग्यात ठेवण्यात आलं. त्याच्या शिष्यांना वाटलं की आता सगळं संपलं आहे,
जरी का 3 वर्ष त्यांनी त्याचे अनेक चमत्कार बघितलेले होते, त्याचे जो देवानं त्याला सामर्थ्य दिलं आहे, शक्ती दिली आहे ती बघितली होती, तरी देखील मानवी स्वभावाप्रमाणे त्यांना वाटतं की आता सगळं काही संपलेलं आहे. आणि मग आजच्या शुभवर्तमानात जसं पेत्र म्हणतो की मी जातो मासे पकडायला, कारण तो त्याचा धंदा होता. आणि मग संपूर्ण रात्रभर ते मासे पकडतात, त्यांना काहीच मिळत नाही, जाळी फेकतात सगळ्या ठिकाणी, या बाजूला त्या बाजूला, पुढे मागे, परंतु त्यांना काहीच सापडत नाही. ते निराश होतात. परंतु आशेचा किरण हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. ते जेव्हा ते होडकं घेऊन समुद्राकिनारी येतात तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त तिथे उभा असतो. हा पुनरुत्थित ख्रिस्त आहे, हा मेलेल्यातून उठलेला असा ख्रिस्त आहे. आणि मग तो त्यांना सांगतो की तुमचं जाळं उजव्या ठिकाणी नाही. आता खरं म्हणजे जे इथं मासळी पकडण्यासाठी जातात त्यांना ठाऊक आहे, कारण तुमचा अनुभव आहे, कुठं जाळं टाकायचं हे तुम्हाला ठाऊक असतं. तरी देखील प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की उजव्या बाजूला टाक. आणि मग त्यांना भरपूर अशी मच्छी सापडते. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, हा संदेश आहे तुम्हा सर्वांसाठी की आपण कधी कधी जीवनामध्ये खचून जातो. त्या शिष्यांप्रमाणे आपल्याला वाटतं की सगळं काही संपलेलं आहे. आम्ही 1 दिवस 2 दिवस जाळी टाकून मासे पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु काहीच जास्त मिळालेलं नाही. मग निराश होऊन आम्ही किनारी येऊ, घरी आम्ही कसं तोंड दाखवू, हा प्रश्न अनेकदा तुमच्या मनात असतो. आजचं शुभवर्तमान तुम्हाला खात्रीनं सांगतं की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. तो जसा त्या शिष्यांना दिसला तसा तो तुम्हाला दिसावा आणि कुठं जावे टाकावं हे त्याने तुम्हाला सांगावं. आणि त्यातून ज्याप्रमाणे शिक्षाला भरपूर मासे मिळाली तशी तुम्हाला देखील मासे मिळावी, हीच माझी आज या सणादिनी प्रार्थना आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आपण जेव्हा जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला आणि पवित्र मर्यादा शरणागती पत्करतो, जेव्हा त्यांच्यासमोर नतमस्तक होतो, जेव्हा त्यांच्यासमोर गुडघे टेकतो, जेव्हा आपण आपला संपूर्ण विश्वास आणि श्रद्धा त्यांच्यावर ठेवतो, तेव्हा ते आपल्याला कधीच नाराज करत नाही. गेली 68 वर्ष या बालन माऊलीनं आपल्याला अनेक वेळा नवीन आशा दिलेली आहे, आपल्याला निराश केलेलं नाही. यावर्षी देखील ती आपल्याला इथं सांगत आहे की इथं मोठा समुदाय जमलेला आहे, त्यांची माऊलीवर आणि प्रभू येशू ख्रिस्तावर श्रद्धा आहे. ती श्रद्धा तुम्हाला नक्कीच जीवनात पुढे जाण्यासाठी सहाय्य करेल. ती श्रद्धा नक्कीच तुम्हाला कुठं जाळं टाकावं आणि कुठे मासळीसाठी जावं हे मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या सोबत असेल. केवळ तुम्ही तिला नतमस्तक व्हा, केवळ तुम्ही तिला शरणागती पत्करा, केवळ तुम्ही आपल्या ह्या बालन माऊलीवर आपली जी श्रद्धा आहे ती ठाम ठेवा. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो आणि तुम्हाला सुरक्षित ठेवू आणि तुम्हाला भरपूर यश देवो, हीच माझी प्रार्थना. आमेन. प्रेषित श्रद्धा प्रकटन स्वर्ग आणि पृथ्वी त्यांचं उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि त्याचा एकुलता पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू यावर मी विश्वास ठेवतो. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंतिपिलाच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रुसावर खेळण्यात आले, तो मरण पावला, त्याला पुरण्यात आले, तो अधोलोकात उतरला, तो 3ऱ्या दिवशी हृदयातून उठला, स्वर्गात चढला आणि तो सर्वसमर्थ परमेश्वर पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करण्यास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा एकोपा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सर्व काळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या आनंदासह आपण आपल्या परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. त्याच्या अधिक प्रिय पुत्राच्या प्रार्थना त्याने ऐकल्या आणि स्वीकारल्या. तो आपल्या मागण्या देखील आपल्या बालन माऊलीतर्फे नक्कीच पूर्ण करेल. या विश्वासानं
आपण आपल्या प्रार्थना आणि विनंत्या त्याच्याकडे ठेवूया. आपला प्रतिसाद असेल. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपण गायना घ्यावं. ख्रिस्ताच्या कल्पाची अहोरात्र डोळ्यात तेल घालून निगा राखणारे व पवित्र मरियेचे अनुकरण करण्यास आपल्याला प्रोत्साहन देणारे सर्व धार्मिक नेते, विशेषतः आपले बिशप थॉमस, बिशप मॅल्कम व सर्व बिशप, धर्मगुरू, धर्मभगिनी व धर्मबंधू याचे प्रभूने सर्व दुष्टाईपासून रक्षण करावे व त्यांना चांगल्या आरोग्याची शिदोरी बहाल करावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या देशात व जगात ठिकठिकाणी शांतीचा अभाव दिसून येतो. पवित्र मरिया, शांततेची राणी, तिच्या मदतीने आपल्या राजकीय व शासकीय नेत्यांनी आपले लक्ष जेथे अशांतता आहे तेथे केंद्रित करून शांतीभंग करणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीची नायनाट करून शांती प्रस्थापित करावी म्हणून आपण प्रार्थना करूया. देवाच्या कळपात जी मेंढरे बहकलेली आहेत, विशेषतः पवित्र मरियेपासून दुरावलेले भाविक पुन्हा तिच्या जवळ येऊन एक कळप व एक मेंढपाल याची प्रचिती आपल्या सर्वांच्या सहकार्याने सदोदित आपल्याला यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आज आपण बालनमाऊलीचा सण साजरा करीत आहोत. तिचा संदेश, प्रार्थना, त्याग आणि प्रायश्चित करा हे आचरणात आणून तिचं अनुकरण करण्यासाठी आपण सर्वांनी धन्यता मानावी म्हणून आपण प्रार्थना करूया. श्रमाची भाकर गोड लागते. आपले श्रम, व्यवसाय, मुलांचा अभ्यास व परीक्षा प्रभूने आशीर्वादित कराव्यात. आता या हंगामात मासेमारीचा व्यवसाय बालनमाऊलीच्या सणानंतर अधिक निर्मितीचा व्हावा. याद्वारे आपल्या कोळी बांधवांची आर्थिक परिस्थिती मजबूत व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आज बालनमाऊलीचा सण आपल्याला पाहुणे मंडळींना सुखा समाधानाचा जावं, शांतीचा जावं व आपले लहान मोठे हेतू पवित्र मरियेने तिच्या पुत्राकडे घेऊन जावे. आपल्या कुटुंबात, मचव्यावर, विभागात मृत्यूची प्रार्थनेला आपण अंग करून देऊन जुबली वर्षातील आपण आशेचे तीर्थयात्री बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले वैयक्तिक, कौटुंबिक व गावकीचे हेतू सफल व्हावे म्हणून थोडा वेळ शांत राहून
मुख्य प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे आज यांचे वाढदिवस आहेत, त्याचं स्मरण करूया. पॅस्टर आयमन वडबोले, एमॉस अंकन घाट्या, अँथनी डॉमिनिक चिंगड्या, सोनाली काबू, विजय बास्को पावकर, रॉयस्टन अमोल दरोग्या, ट्रिझा ऑजडन लंगड्यासाठी, सोफिया टिंबू, जॅक्सन डॉमिनिक युवा, नेहा जॅक्सन युवा. लग्नाचा वाढदिवस आहे. नताशा आणि श्यामपुळी आणि आपल्या मनाचे सर्व हेतू परमेश्वरांनी जाहीर करावे. शांत राहून प्रार्थना करू. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या लोकांच्या जीवनातील अनेक गरजांची तुला जाणीव आहे. तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या प्रार्थना ऐक आणि बालन माऊलीच्या मध्यस्थीने त्यांचा स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो.
बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करूया. प्रभूच्या नावाने कृपार्पण व्हावे, आमच्या नेत्याचा अखिल पवित्र सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार कर. हे प्रभू, तुझ्या ख्रिस्त सभेकडून या भेटींचा स्वीकार कर. या तानाटपणाचा जो आनंद तू आम्हाला येथे देत आहेस, तो आनंद परिपूर्ण स्वरूपात आम्हाला स्वर्ग राज्यात अनुभवायला मिळो, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. आणि केला आहे. प्रभू आपला परमेश्वर, याचे आभार मानूया. हे प्रभू, मी तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत, ही योग्य व तारणदायक आहे. विशेषतः ख्रिस्तांचा पुनरुत्थान बळी बनला, या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करावे व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गावे, हे आमचे कर्तव्य आहे. त्याच्या रूपाने नव्या युगाची पहाट झाली, पापाचे साम्राज्य संपुष्टात आले, विभागलेले जग पुन्हा सांधले गेले, मनुष्याला ख्रिस्ताठायी पुन्हा पूर्णत्व प्राप्त झाले. त्याच्या पुनरुत्थानाने हर्षभरित होऊन संपूर्ण जग तुझे स्तवन करते. स्वर्गातील आणि अधिसत्ता व दूतांचे गायकवृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गुणसुरात आमचे मधुर स्वर नसून आम्ही देखील तुझे गुणगान गातो. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावेत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि ती आपल्या शिष्याला दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खावा, कारण हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूनं प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून घ्या, कारण हे माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा.
बेचे रहस्य ही प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर बसवलेल्या जगसभेची आठवण कर. थॉमस डिसिल्वा बिशप, मॅल्कम सिस्टर आमचे बिशप आणि सर्व याचक वर्ग यांच्या समवेत सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुण्यविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी मृत्यूंच्या आशेने महान निद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयावर विसंबून मरण पाले आहेत त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रसिद्ध आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे करतो. अन ख्रिस्ता सह अन ख्रिस्ता हे सर्व समर्थ देव बीजा पवित्र आत्म्याच्या ऐक्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या सर्वांचे बापा, पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला फसवण्यात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साहाय्यानं आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवेचनापासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकाला शांती अभिवादन करूया. प्रभूची शांती.
हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सार्वकालिक जीवनासाठी आमचे संरक्षण करा.
लोकांवर दयादृष्टीने पहा. पुनरुत्थानाच्या दिव्य रस्त्यांमुळे आम्हाला पुनरुत्थानाच्या अविनाशी वैभवाचे वरदान ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताच्या नावानं करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. बंधू भगिनींनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. आपल्या पुत्राच्या पुनरुत्थानाद्वारे परमेश्वराने तुमचं तारण केलं आहे. तो तुम्हाला आपली लेकरे बनव. तो तुम्हाला आनंदाचे वरदान देवो. तारणाने तुम्हाला विनाशी स्वातंत्र्य दान केले आहे. त्याच्या सार्वकालिक जीवनाचा वारक हक्क तुम्हा सर्वांना मिळो. तुमच्या श्रद्धेमुळे बाप्तिस्मा साक्रमेंटाठाई तुम्ही त्याच्याबरोबर पुन्हा उठले गेला आहात. त्याच्याबरोबर तुमचे ऐक्य सर्व काळ टिकावे म्हणून तुमच्याकडून पवित्र आचरण घडो. धन्य कुमारी मरियेपासून जन्मलेल्या परमेश्वराच्या पुत्राने मानव जातीचा उद्धार केला आहे. आपल्या कृपादानानं तो तुम्हाला परिपूर्ण जीवन देवो. पवित्र मरियेद्वारे तुम्हाला जीवनदाता प्राप्त झाला आहे. येशूच्या प्रेमदायी कृपाछत्राचा
तुम्हाला आनंदमय अनुभव येवो. तुम्ही या पालन माऊलीच्या सणात आनंदानं सहभागी होण्यासाठी आला आहात. पवित्र आत्म्याच्या आनंदायी कृपादानाने व सार्वकालिक राज्याच्या वरदानाने तुमची हृदय आणि मने भरून जावो. आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येऊ आणि सदा सर्व काळ तुम्हा बरोबर राहो. जा मरीवरील तुमच्या श्रद्धेनं आणि परमेश्वरावरील प्रीतीनं चांगलं जीवन जगण्यासाठी आणि जीवनात यश मिळवण्यासाठी तुम्हाला पाठविण्यात येत आहे. जुबली वर्षासाठी प्रार्थना. ही स्वर्गातील पित्या, तुझा प्रभू येशू ख्रिस्त आमचा बंधू, याच्या ठाई तू आम्हाला जी श्रद्धा दिली आहेस आणि पवित्र आत्म्याने आमच्या हृदयात जी प्रेमभावनाची ज्योत प्रज्वलित केलेली आहे, त्याद्वारे आमच्यामध्ये तुझ्या स्वर्ग राज्याच्या आगमनाची आनंददायी आशा पुन्हा जागृत हो. तुझी कृपा शुभवर्तमानाच्या बीजाची सतत मशागत करणाऱ्यांमध्ये आमचे रूपांतर करो. शुभवर्तमानाची ही बीजे मानवतेचा तसेच नवे आकाश व नवी पृथ्वी यांची खात्रीपूर्वक वाट पाहणाऱ्या सृष्टीचा अंतर्गत काळपालट करो. दुष्ट शक्तींच्या पराभवाने तुझे वैभव अनंत काळ प्रकाशित हो. येत्या जुबली वर्षाची कृपा आम्हामध्ये आशेचा किरण आणि स्वर्ग राज्यातील वैभवाबद्दल तळमळ पुन्हा जागृत करो. त्याच कृपेद्वारे आपल्या तारणाऱ्याचा आनंद व शांती सर्व जगात पसरू दे. हे दिव्य जुबली धन्य परमेश्वरा, सन्मान व गौरव सदा सर्व काळ तुझाच आहे. आमेन. आपल्याला नवीन पोपची निवड आता लवकरच करण्यात येईल. त्या पोप महोदयांच्या निवडीसाठी आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमच्या प्रेमळ पित्या, हे प्रभू येशू ख्रिस्ता, आमच्या उत्तम मेंढपाळा, हे पवित्र आत्म्या, आमच्या मार्गदर्शका व संरक्षण करत्या, प्रार्थना व प्रतीक्षेच्या ह्या काळात आम्ही श्रद्धारूपी अंतकरणाने तुमच्याकडे वळतो. हे पवित्र त्रैक्या, तू नेहमीच तुझ्या ख्रिस्त सभेला दिशा दिली आहेस. तू तुझ्या योजनेनुसार व इच्छेनुसार मेंढपाळ घडवत असतोस. कार्डिनलच्या एकात्म महापरिषदेवर तू सुज्ञपणाचा पवित्र आत्मा पाठव. प्रार्थनापूर्वक विवेकबुद्धीने पारख करण्यासाठी, दैवी शहाणपणाने भावी मेंढपाळांची निवड करण्यासाठी त्यांना एक दिलाचे व एक मनाचे असे बनव. हे प्रभू, तू सर्वांचे अंतःकरण जाणतोस. त्यांच्यापैकी संत पीटरचे उत्तराधिकारी म्हणून ही धुरा कोणी सांभाळावी हे तू त्यांना प्रकट कर. प्रार्थनामय जीवन जगणारे, सत्याची कास असणारे, हृदयाने सौम्य तसेच धीट आणि कनवाळू असलेले आणि तुझ्या प्रीतीत मुळावलेले असे नवीन पोप तू आम्हाला लाभू दे. ख्रिस्त सभेची माता पवित्र मरीच्या मध्यस्थीद्वारे तिचे पालक व संरक्षक असलेल्या संत योसेफ आणि संत पीटर व पॉल यांच्या प्रार्थनेने या पोपच्या निवडणुकीमुळे ख्रिस्त सभेत नवजीवन व नवचैतन्य येऊ आणि अखिल विश्वात नवीन आशा निर्माण होईल. आमच्या जीवनाचा निर्माता आणि आमचा तारणारा असलेल्या आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही ही प्रार्थना करतो. आमेन. कृष्णपती खाली बसा. आयोजक आहेत, नियोजक आहेत, त्या सर्वांचे मी आभार मानतो की तुम्ही मला एवढ्या प्रेमानं अमरावतीहून या मिसासाठी बोलावलं. हा एक वेगळा अनुभव माझ्यासाठी आहे की पवित्र मातेचे अनेक किस्सा मी अर्पण केलेले आहेत, परंतु हा संपूर्ण लोकसमुदाय तुमच्या चेहऱ्यावर असलेली श्रद्धा आणि भक्ती ही एक आगळीवेगळी आहे. म्हणून मी तुम्हाला सर्वांचं अभिनंदन करतो की तुम्ही अत्यंत चांगल्या रीतीने शांतपणे आणि प्रार्थनामय वातावरणात या मिसामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि बालन माऊलीकडे साकडा घातलेला आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तानं पेट्रा आणि आंद्रिया जे मासे पकडत होते त्यांना बोलावलं की माझ्या मागे या, तेव्हा त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला मासे पकडणारे नव्हे तर माणसं पकडणारी करणार आहे. आपला कोळी समाज आहे, तो केवळ मासे पकडत नाही
तर माणसे देखील तो पकडत असतो. आणि म्हणून या समाजातील अनेक धर्मगुरू आणि विशेषतः अनेक धर्मभगिनी सिस्टर्स केवळ भारताच्या कानाकोपऱ्यातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये चांगलं कार्य करत आहेत, येशूचं कार्य करत आहेत, येशूच्या मागे जात आहेत. फादर फ्रान्सिस यांनी सांगितल्याप्रमाणे फादर विक्टर आणि फादर दानियल हे 2 धर्मगुरू अमरावती धर्मप्रांतामध्ये मला मदत करत आहेत. त्यांचं कार्य खूप मोलाचं आहे आणि ते खूप धडाडीनं आणि एकदम संपूर्ण आपलं सर्वस्व देऊन ते कार्य करत आहेत. त्यांच्या कुटुंबियांचे आणि तुम्हा सर्वांचे आणि दोन्ही फादरांचे मी आभार मानतो. अमरावती हा मिशन धर्मप्रांत आहे. खूप मिशन कार्य तिथे आम्हाला करायचं आहे. अनेक गावामध्ये, खेड्यामध्ये, डोंगराळ भागामध्ये आम्हाला जावं लागतं. त्यासाठी मी आज इथं तुम्हाला विनंती करतो फादर फ्रान्सिसची परवानगी घेऊन की जर का तुमची मुलं त्यांना धर्मगुरू व्हायचं असेल त्यांना अमरावती धर्मप्रांतामध्ये त्यांचं आम्ही स्वागत करतो. कारण तिथं खूप धर्मगुरूंची आणि खूप येशूच्या कार्याची आणि सुवार्ता पसरवण्याची गरज आहे. तर काही तरुण मुलं असतील ज्यांची इच्छा असेल त्यांनी फादर डॅनियलशी संपर्क साधावा. त्याचप्रमाणे आपल्या ह्या कोळीवाड्यातील सिस्टर एलिना पाटील, सिस्टर ग्रेसी पिंको, सिस्टर स्मिता आणि आता सिस्टर सोनिया बुरखाव या सिस्टर देखील अमरावती धर्मप्रांतामध्ये खूप मोलाचं कार्य करत आहेत. खेडापाड्यामध्ये जाऊन औषधं देऊन, लोकांची सेवा करून, त्यांना धर्मशिक्षण देऊन आणि त्यांच्या अनेक ज्या समस्या आहेत त्यासाठी त्या झटत आहेत. तर मी सिस्टर एलिना, सिस्टर ग्रेसी, सिस्टर स्मिता आणि सिस्टर सोनिया ज्या आता येणार आहेत त्यांच्या कुटुंबियांचे मी अमरावती धर्मप्रांतातर्फे आभार मानतो. थँक्यू. गॉड ब्लेस यू. स्मरणिकेचं प्रकाशन करण्यासाठी मी आपले आदरणीय बिशप माल्कम सिक्वेरा यांना विनंती करतो की त्यांनी या स्मरणिकेचं प्रकाशन करावं. वसई कोळी ख्रिश्चन समाजाची ही स्मरणिका प्रकाशित झाली असं मी जाहीर करतो. खाली 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 आता आपण थोडक्यात आपल्या आदरणीय बिशपांचं आणि फादरांचं आभार आणि सत्काराचा कार्यक्रम करणार आहोत. तत्पूर्वी मी आपल्या गावच्या लाडक्या सुपुत्री सिस्टर सोनिया नाझरेत भरको यांना स्टेजवर येण्याची विनंती करतो. सिस्टर सोनिया नाझरेत भरको. आता आपल्या गावकीचे पाटील श्री एडविन केळीखाद्या यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या अमरावती धर्मप्रांताचे आदरणीय बिशप माल्कम सिक्वेरा यांचा शाल देऊन त्यांना सन्मानित करावं. आपण सर्वांनी टाळ्या गावकीचे पाटील श्री एडविन केळीखाद्या आपले आदरणीय बिशप माल्कम सिक्वेरा यांना शाल देऊन सन्मानित करीत आहोत. त्याचप्रमाणे आपल्या गावकीचे माजी पाटील श्री नाझरेत गोडबोले यांना मी विनंती करतो की त्यांनी बिशपांना उच्च आणि प्रेमाचं दान देऊन सन्मानित करावं. आपल्या गावकीचे माजी पाटील श्री नाझरेत गोडबोले. आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा जाहीर आभार मानतो. धन्यवाद. एक मिनिट
माऊली कोळ्यांची तुसावली कोळी लोकांना तू सदाच पाऊली संकट साया तू धावून येशी संकट साया तू धावून येशी मध्यशी करशी तू
पुत्रापाशी मध्यस्थी करीशी तू पुत्रापाशी बालान माऊली पोळ्यांची कुसावली कोणी लोकांना तू सदाच पाऊली हाक तू ऐकशी आम्हा कोळ्यांची हाक तू ऐकशी आम्हा कोळ्यांची मोठ्या माशांनी जाळे त्यांचे भरशी मोठ्या माशांनी जाळे त्यांचे भरशी कोळी लोकांना तू सदाच पावली बाळान माऊली कोळ्याची कुसावली कोळी लोकांना तू सदाच पावली सदा साईनी तू आम्हा कोळ्यांची सदा साईनी तू आम्हा कोळ्यांची बालान माऊली तू आपुल्या प्रेमाची बालान माऊली तू अमुच्या प्रेमाची कोळी लोकांना तू सदाच पावली बालान माऊली कोळ्यांची तू सावली कोळी लोकांना तू सदाच पावली बाळान माऊली कोळ्यांची तू सावली कोळी लोकांना तू सदाच पावली. सिस्टर ओळखलं का? हो, कालच तुम्हाला कालच बघितलेलं तुम्ही संध्याची बहीण या घरी बरं वडील वगैरे बरे हो हो सगळे आई ना आई गेली आई वारली संध्याचं लग्न चालू असता आई वारली मी तिथलं तर